everyone, my name is Nisha Patekar and I am from Mumbai. Before joining this Gurukul, मी एक होममेकर म्हणून माझ्या फॅमिली आणि रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये ना पूर्णपणे बिझी होते. पण मनात ना नेहमी एक इच्छा होती स्वतःची एक स्ट्रॉंग आयडेंटिटी बिल्ड करायची, नवीन स्किल लर्न करायच्या आणि फ्रीलान्सिंग सारख्या फील्ड मध्ये स्वतःसाठी करिअर क्रिएट करायचं. तेव्हा ना मला बेस्ट गुरुकुल बद्दल समजलं. इथलं स्किल बेस्ड लर्निंग, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि सपोर्टिव्ह कम्युनिटी हे सगळं पाहून मी माझी जर्नी इथे सुरू करण्याचा ना छोटासा एक निर्णय घेतला. या जर्नी मध्ये मी कॉन्टेंट क्रिएशन, एआय टूल्स, डिजिटल मार्केटिंग, कम्युनिकेशन स्किल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रीलान्सिंग स्किल शिकले. मला समजलं की योग्य स्किल असतील तर आपण क्लायंट सोबत ना प्रोफेशनल पद्धतीने काम करू शकतो आणि स्वतःसाठी नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट करू शकतो. या लर्निंगमुळे माझा ना कॉन्फिडन्स आणि माइंडसेट, कम्युनिकेशन खूप इम्प्रूव्ह झाला आहे. आज मी कन्सिस्टन्सीने कॉन्टेंट क्रिएट करते, नवीन स्किल शिकते आणि प्रत्येक दिवस स्वतःसाठी बेटर व्हर्जन बनण्याचा प्रयत्न करते. या जर्नीमध्ये मला बिझनेसकडून रिकॉग्निशन, रिवॉर्ड्स आणि अप्रिशिएशन देखील मिळालं, ज्यामुळे माझा कॉन्फिडन्स आणखी वाढला आहे. अजून चांगलं करण्याचं ना एक मोटिवेशन सुद्धा मिळालंय. माझा पहिला रिझल्ट माझ्यासाठी ना खूप स्पेशल होता. त्या एका मोमेंटने मला माझा ना विश्वास आणि योग्य स्किल, कन्सिस्टन्सी आणि राईट गायडन्स असेल तर कोणतीही सुरुवात मोठ्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये नक्कीच बदलू शकते. माझ्यासाठी सर्वात इमोशनल मोमेंट म्हणजे माझ्या स्वतःच्या एफर्ट्सने माझा लॅपटॉप घेणं. तो माझ्या ग्रोथ, हार्डवर्क आणि सेल्फ बिलीफचं ना एक छोटंसं सिम्बॉल आहे. आज माझ्या फॅमिलीला माझा अभिमान वाटतो आणि हीच माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. जर तुम्ही सुद्धा फ्रीलान्स तुमच्या करिअर जर तुम्हाला बिल्ड करायचं असेल तर माझं तुम्हाला एकच सजेशन आहे. स्किल वर फोकस करा, ट्रस्ट ठेवा तुमच्या प्रोसेस वरती आणि कन्सिस्टन्सी ना कधीच ब्रेक करू नका. योग्य लर्निंग आणि राईट गायडन्स तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. थँक्यू बिझ गुरुकुल फॉर गिव्हिंग मी द कॉन्फिडन्स टू लर्न, ग्रो, build a better future throughout freelancing and for recognizing my efforts throughout this beautiful journey. Thank you, Bizu Gurukul.